टाइप्स ऑफ मोशन. दिसलं की त्यामध्ये टाइप्स ऑफ मोशन. मोशनचे टाइप पाहिलेत आपण आणि दोन टाइप पाहिलेत का. पहिला जो टाइप होता पहिला कुठला होता रेक्टिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर याला रफली काय म्हटलं होतं लिनियर. रेक्टिलिनियर मोशन म्हणा किंवा ओनली लिनियर मोशन म्हणा. हा पहिला टाइप होता. आणि यामध्ये जो ऑब्जेक्ट असतो तो काय आहे स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतो. बरोबर आहे. ऑब्जेक्ट मूव्स अलॉंग द स्ट्रेट लाईन पाथ. Then its motion is called as the linear motion or rectilinear motion. Okay. याचे एक्झाम्पल पाहिलं आपण. जर एखादा ऑब्जेक्ट आहे किंवा एखादा समजा एखादा बॉय आहे आणि तो समजा ही इज रनिंग ऑन अ स्ट्रेट रोड. एखादा बॉय एखादा मुलगा स्ट्रेट रोड वरती काय रन होत आहे धावत आहे. त्याची मोशन म्हणजे काय रेक्टिलिनियर मोशन किंवा लिनियर मोशन. आणखी काय म्हटलं आपण एक आपण एक्झाम्पल पाहिलं होतं कुठलं फ्री फॉल मधलं. जेव्हा एखादी बॉडी फ्री फॉल म्हणजे फक्त अर्थचा ग्रॅव्हिटीचा फोर्स लागतो. फक्त अर्थचा ग्रॅव्हिटीचा फोर्स. बाकी एअरचा कुठलाच रेजिस्टन्स वगैरे फोर्स लागत नाही. फक्त अर्थचा ग्रॅव्हिटी फोर्स, अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि त्या फोर्समुळे बॉडी जी आहे ती काय फक्त स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होणार आहे. जेव्हा बॉडी जर समजा मूव्ह होणार आहे फ्री फॉल मध्ये तर फ्री फॉल मध्ये फक्त ग्रॅव्हिटीमुळे बाकीचे फोर्स नसतात. त्यामुळे बॉडीची पडते ती कशी स्ट्रेट लाईन पाथ मध्ये पडते. त्याची जी मोशन असेल ती सुद्धा काय रेक्टिलिनियर मोशन म्हणतो आपण. हे झालं होतं रेक्टिलिनियर मोशन. सेकंड जो टाइप पाहिला होता आपण तो कुठला होता सर्क्युलर मोशन किंवा सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन. आणि इथं ऑब्जेक्ट जो मूव्ह होते स्ट्रेट लाईन मध्ये पाथ मध्ये नाही सर्क्युलर पाथ मध्ये. मग त्याचा पाथ कसा आहे आपण जे टाइप पाहले किंवा आपण जे टाइप पाहत आहे किंवा मोशन जे टाइप पाहत आहे ते टाइप्स कशा डिपेंड आहे की पाथ कसा आहे. पाथ स्ट्रेट लाईन आहे की सर्क्युलर आहे की टू अँड फ्रो आहे त्यावर बेस्ड आहे जे आपण टाइप पाहत आहे. सो सेकंड टाइप वाज सर्क्युलर मोशन. इन दिस टाइप ऑफ मोशन whatever the object it moves along the circular path. ऑब्जेक्ट काय मूव्ह होते along the circular path, along the circumference of circle, along the circumference of circle. And then its motion is called as circular motion. We have example, more example. Okay. हाँ बरोबर आहे. सॅटेलाइट रिव्हॉल्व होते अर्थच्या अराउंड मध्ये. सॅटेलाइट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ इन अ सर्क्युलर ऑर्बिट. इन अ सर्क्युलर ऑर्बिट अँड इट्स मोशन इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. एक आणखी एक्झाम्पल सिंपल इलेक्ट्रॉन्स. आपल्याला माहिती ना इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस असते सेंट्रल न्यूक्लियस. त्यामध्ये न्यूट्रॉन प्रोटॉन आणखी पण असतात. अँटी न्यूट्रॉन असतात अँटी प्रोटॉन सुद्धा असतात. तोचे पार्टिकल असतात. बरं न्यूक्लियस आहे आणि त्याच्या अराउंड मध्ये सराउंडिंग मध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात. त्यांची जे इलेक्ट्रॉनची जी मोशन आहे ती सुद्धा काय सर्क्युलर मोशन म्हणतो आपण. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन अ सर्क्युलर पाथ. इट्स मोशन इज आल्सो कॉल्ड एज द सर्क्युलर मोशन. ते ज्याला काय म्हणतो आपण रोलिंग कोस्टर. बरोबर आहे. रोलिंग कोस्टर म्हणा आकाश पाळणा आहे का ते. त्याच्यामध्ये जर समजा जे चेअर असणार आहे किंवा जे समजा जो कोणी बसलेला असणार आहे तर त्याची मोशन हे सर्क्युलर मोशन काय झालंय. आणि एक आपण असं पाहिलं तर सर्क्युलर मोशन साठी फोर्स कुठला पाहिजे होता सेंट्रिपिटल फोर्स. बरोबर आहे. हा जो आपल्याला समजा हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये जर मूव्ह व्हायचं असेल जर या ऑब्जेक्टला सर्क्युलर पाथ मध्ये जर मूव्ह करायचं असेल तर या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट व्हायला पाहिजे सेंट्रिपिटल फोर्स. जेव्हा त्या ऑब्जेक्टला सेंट्रिपिटल फोर्स मिळेल तेव्हाच तो काय सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होणार. अदरवाइज नॉट. जर या ऑब्जेक्टला सेंट्रिपिटल फोर्स भेटला तरच तो सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होणार आहे. अदरवाइज नॉट. बरं हे जर समजा काय एफसीबी इज नेसेसरी. एफसीबी इज नेसेसरी फॉर इट्स सर्क्युलर मोशन. हे पण झालं ना. यस सर. चला आता थर्ड टाइप. तिसरा जो टाइप होता काल आपण डिस्कस केला होता. थर्ड टाइप थोडा सरळ डिस्कस केला होता. कुठला टाइप होता ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेशनल मोशन सुद्धा म्हणतात त्याला. ऑसिलेटरी मोशन और व्हायब्रेशनल मोशन. पहा बघू दे काय सर्क्युलर मोशन डेफिनेशन घेतली. सर्क्युलर मोशन ची डेफिनेशन लिहिली ना. when an object if an object moves along the circular path then its motion is called as example सुद्धा पाहिलं ते. मोशन ऑफ सॅटेलाइट अराउंड द अर्थ.
मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द न्यूक्लियस. ही सर्कुलर मोशन. ओके. थर्ड टाइप आहे तो आहे ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन वाचलं का कोणी? हे ऑसिलेटरी मोशन. तुम्हाला सांगावं लागतं की वाचा काही सांगायची गरज पडणार आता. जेव्हा तुम्ही 11th सायन्सला आले, 11वी सायन्सला आले, तर तुमचंच काम आहे की आता टॉपिक कुठला आहे आपला, नेक्स्ट टॉपिक कुठला आहे किंवा हा टॉपिक कसा आहे. जर समजलं नसेल तर मग समजून घ्यायचं. मग नेक्स्ट टॉपिक कुठला आहे थोडंफार वाचते, नाही समजलं का ठीक आहे, मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये होतेच. ॲक्च्युली हा फंडा आहे, फॉर्म्युला आहे. ज्याला चांगलं स्टडी करायचं असेल ना तर नेक्स्ट टॉपिक कुठला आहे तो आधीच पाहून घेते. आणि त्याने काय होते, आता ठीक आहे ऑब्विसली जर तुम्ही स्वतः जर वाचता समजा होऊ शकते हुशार असेल समजा तुम्हाला सगळं समजून जाणार. आणि नाही ठीक आहे थोडंफार कमी असेल तर पूर्ण नाही, थोडं कमी समजेल पण समजेल ना. तर नेक्स्ट टॉपिक कुठला असते तो वाचायचा असते. लक्षात होता ऑसिलेटरी मोशन. मी तुम्हाला कालच सांगितलं की ऑसिलेटरी मोशन आपण घेणार आहे. तुमचं काम काय आहे, ऑसिलेटरी मोशन काय असते थोडंसं वगैरे पाहणार आहे. एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल ऑसिलेटरी मोशनचे एक्झाम्पल कुठलं करते. सिंपल पण ना पेंडुलम. क्लॉक असते क्लॉक बरोबर आहे, वॉल क्लॉक. त्यामध्ये काही पेंडुलम पाहिलं असेल, पेंडुलम क्लॉक पाहिलं असेल, पेंडुलम क्लॉक. ओके. तर त्याचा जो पेंडुलम असणार आहे, त्याचा जो पेंडुलम असणार ठीक आहे, तो यासाठी मोशन यायची आहे ना, अशी मोशन यायची आहे. तो इकडे येणार आहे, वापस येणार आहे, इकडे येणार आहे, वापस येणार आहे. बघ त्या मोशन आहे टू अँड फ्रो. सॉरी हा कुठलं असतं रे बघ, टू अँड फ्रो आहे ना, टू अँड फ्रो, टू अँड फ्रो किंवा आहे बा. आणखी कसं माहिती काय, बॅक अँड फोर्थ, बॅक अँड फोर्थ. ठीक आहे. अशी असते का ते, अशी मोशन असते नाही. बरं. तर ही जी मोशन असते त्या मोशनला म्हणतात तेच आहे, तेच आहे. त्या मोशनला म्हणतो आपण ऑसिलेटरी मोशन. जी निडल असते, निडल शिलाई भाषेची निडल, की यासारखी मोशन ऑसिलेटरी मोशन. मी तो होते का ऍक्च्युअली पाहायचं, ऍक्च्युअली होते का. तर आपण एक्झाम्पल घेणार आहे सिंपल पेंडुलमचं. एक्झाम्पल घेणार आहे सिंपल पेंडुलम. तर सिंपल पेंडुलम म्हणजे काय असते, एक तर हा रिजिड सपोर्ट, हा समजा काय रिजिड सपोर्ट आहे आणि त्याला एक स्ट्रिंग असते, त्याला काय दोन असते, स्ट्रिंग असते. हा स्ट्रिंग आणि त्या स्ट्रिंगचा एक एंड कुठं असते, रिजिड सपोर्टला फिक्स. स्ट्रिंगचा एक एंड रिजिड सपोर्टला फिक्स. आणि जो दुसरा जो एंड असते त्याला असते एक लहान स्पियर, छोटासा लहान स्पियर, मेटल स्पियर असते. मेटल स्पियर म्हणा किंवा ठीक आहे कुठले समजा सॉलिड स्पियर असते, जनरली मेटल स्पियर असते. मेटल स्पियर म्हणजे लहान, एकदम लहान स्पियर. जसं काय आपलं ते मार्बल होतं, मार्बल ठीक आहे, मार्बल. हा तर तसा काय मेटलचा स्पियर असतो आणि तो ह्या स्ट्रिंगला काय असतं समजा फिक्स केलेला असतो. झाला. याला म्हणतो आपण सिंपल पेंडुलम. याला म्हणतो आपण सिंपल पेंडुलम. रिजिड सपोर्ट, स्ट्रिंग आणि एक मेटल स्पियर. तर याला म्हणतो आपण, याला एक नाव आहे, मेटल स्पियरचं नाव आहे, याला म्हणतो मेटल बॉब. मेटल बॉब. ओके. बरं. तर आता सध्या कसं आहे समजा, सध्या थांबलेला आहे. तर ही जी पोझिशन त्याची आहे, ही जी मधातली जी पोझिशन आहे सेंटर पोझिशन, ही जी पोझिशन आहे कुठे आहे, सेंटर पोझिशन. तर ह्या सेंटर पोझिशनला म्हणतात मीन पोझिशन. सेंटर पोझिशनला काय म्हणतात रे, मीन पोझिशन. ओके. बरं. सेंटर मध्ये मीन पोझिशन आहे म्हणजे जो मेटल बॉब आहे सध्या मीन पोझिशनला आहे. आता काय करायचं आहे, आता हा जो मेटल बॉब आहे त्याला काय त्याला समजा मूव्ह करायचं आहे, त्याला डिस्प्लेस करायचं आहे. ठीक आहे. तर याला डिस्प्लेस केलं आपण, याला समजा आपण डिस्प्लेस केलं इथपर्यंत, इथं होता त्याला आपण डिस्प्लेस केलं, त्याला आपण इथपर्यंत डिस्प्लेस केलं आहे, इथपर्यंत मॅक्झिमम इथपर्यंत डिस्प्लेस केलाय, यापेक्षा जास्त नाही. तर ही जी पोझिशन असते या पोझिशनला म्हणतो आपण त्याची एक्स्ट्रीम पोझिशन. मधातली जी पोझिशन असते ती त्याला मीन पोझिशन. आणि जर तुम्ही त्याला समजा मूव्ह केलं मॅक्झिमम, ठीक आहे, आता यापेक्षा जास्त नाही, फक्त इथपर्यंत, जास्त नाही. तर ही जी समजा ही पोझिशन याला म्हणतो आपण एक्स्ट्रीम पोझिशन. इकडल्या साईडने जर मूव्ह केलं तर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. तुम्ही इकडल्या साईडने जर मूव्ह केलं असतं तर निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ओके. बरं. तर तुम्ही काय केलं ऍक्च्युली, मेटल बॉब होतं त्याला तुम्ही काय केलं आहे, इनिशियली इट वॉज ऍट मीन पोझिशन, वी डिस्प्लेस्ड इट, त्याला आपण डिस्प्लेस केलं कुठपर्यंत, एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत. आणि मग त्याला सोडून दिलं, इथून डिस्प्लेस इथपर्यंत आणि मग त्याला सोडून दिलं तर तो कसं वापस येणार. ओके. वापस येणार इथपर्यंत, बरं इथे थांबणार नाही, तो आणखी समोर जाणार आहे, इथपर्यंत जाणार आहे आणि बरं त्याला वापस जाणार आहे आणि तो ह्यासारखी मोशन परफॉर्म करणार आहे, तो यासारखी मोशन परफॉर्म करतो. तर ही जी मोशन त्याची असणार आहे तर ह्या मोशनला म्हणून आपण कराय ऑसिलेटरी मोशन. ठीक आहे. मीन पासून डिस्प्लेस केलं, नंतर मग त्याला काय केलं, रिलीज केलं, त्याला आपण सोडलं.
तो काय करतो यासाठी वापस येणार आहे, इथे थांबणार नाही आहे, तो आणखी समोर जाणार आहे, बरं इकडे जाणार मॅक्झिमम इकडे जाणार आहे, आणखी समोर जाणार नाही, आणखी लक्षात बा तुम्ही या साईडनी जेवढं डिस्कस केलं असेल बरं राईट साईड तुम्ही जेवढं डिस्कस केलं असेल तेवढाच करतो लेफ्ट साईड जाणार आहे. ठीक आहे, एअर वगैरे असेल तर थोडासा स्लाइटली थोडासा कमी जाऊ शकतो, पण अप्रॉक्सिमेटली सारखं होणार ना. पण जेवढा इकडे जाणार आहे तेवढा समजा इकडे तेवढा काय लेफ्ट साईड जाणार आहे. हा एअरचा जर फोर्स जास्त असेल तर मग कमी जाणार आहे, पण जेवढा इकडे जाणार डिस्कस केलं तुम्ही तेवढाच करतो वापस जाणार. बरं तर इथून त्याला सोडलंय तो इकडे आलेला आहे, मी पर्यंत आलेला आहे, पण मीनं थांबणार नाही, तो इकडे परत काय समोर जाणार आहे इधरच्यामुळे. हा नंतर मग तो थांबणार आहे फ्रॅक्शन ऑफ टाइम साठी, थोडासा थांबणार आहे, वापस जाणार आहे, आणखी इकडे वापस जाणार आहे आणि परत तो अशी मोशन परफॉर्म करणार आहे. तर ही जी मोशन त्याची या मोशनला म्हटलं ऑसिलेटरी मोशन. पण याला सांगता पहा ही जी आहे ना ऍक्च्युली टू अँड फ्रो मोशन आहे, टू अँड फ्रो मोशन. ठीक आहे, किंवा बॅक अँड फोर्थ, बॅक अँड फोर्थ, बॅक अँड फोर्थ मोशन क्लिअर. किंवा अप अँड डाऊन सुद्धा चालते, अप अँड डाऊन मोशन लीडरची काय असते अप अँड डाऊन मोशन, ती सुद्धा असणार काय आहे ऑसिलेटरी मोशन. आता हा जो पाथ असणार आहे हा पाथ वेगळा आहे, इथे स्ट्रेट लाईन नाही आहे, सर्क्युलर नाही आहे, पाथ वेगळाच आहे. पाथ कसा आहे तो ऍक्च्युली बॅक अँड फोर्थ, आधी काय आधी बॉडीवर ऍक्च्युली पाथ सेम आहे बा, आधी बॉडी इकडे येते काय वापस जाते, परत त्याच पाथने वापस येते, परत त्याच पाथने काय वापस जाते, म्हणजे पाथ सेम आहे, सेम पाथ फॉलो करते. ते कसं आहे सेम पाथ फॉलो करते. बाकी मोशन कसं असतं ना सर्क्युलर सुद्धा कसं असतं ना, सर्क्युलर सुद्धा काय सेम पाथ फॉलो होते, एकदा इथून निघाले की परत ठीक आहे पण तिथं वापस येणार आहे, परत तोच पाथ परफॉर्म करते. बरोबर आहे, तिथं पण आहे. हा लिनियर मोशन मध्ये म्हटलं आपण तर पाथ तसं सेम राहत नाही, इथून इथपर्यंत काय हा पाथ झालाय पण मग समोर काय वेगळा पाथ असणार आहे. ठीक आहे, बरं ते पण पॉसिबल आहे. तर ही जी मोशन या मोशन आपण डिफाइन करू, ऑसिलेटरी मोशन आपण डिफाइन करू. इफ an object moves to and fro, if an object moves to and fro or back and forth आणि about the mean position, तो हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करता है अबाउट द मीन पोजिशन, then its motion is called as the oscillatory motion. बघा डेफिनेशन आहे. if an object moves कसा टू अँड फ्रो और बॅक अँड फोर्थ और अप अँड डाऊन पण जाते, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन आणि अबाउट द मीन पोझिशन, अबाउट द मीन पोझिशन, then its motion is called as the oscillatory motion. Any definition? Yes, sir. Then its motion is called as ऑसिलेटरी मोशन. बरोबर लक्षात आला, ऑसिलेटरी मोशन. आता हा जो बार हा जो सिंपल पॅटर्न याची जी मोशन आहे तुम्हाला दिसते, सिंपल पॅटर्न याची काय मोशन तुम्हाला दिसते. ठीक आहे, कारण याची मोशन थोडी काय थोडी स्लो असते, याची मोशन की थोडीशी स्लो असते. क्लिअर कारण बरं. पण आता काही ठिकाणी काय बघा, काही ठिकाणी जर म्हटलं आपण तर काही बॉडीची ऑसिलेटरी मोशन थोडीशी फास्ट असते, काही बॉडीची जी ऑसिलेटरी मोशन थोडीशी फास्ट असणार आहे. ओके, जर याची जर मोशन खूप जास्त फास्ट असली, याची मोशन काय खूप जास्त जर फास्ट असेल तर तेव्हा म्हणजे काय तेव्हा जी मोशन असते त्या मोशनला व्हायब्रेशनल मोशन सुद्धा म्हणतात. ऑसिलेटरी मोशन म्हणजे बॅक अँड फोर्थच, बरोबर आहे, बॅक अँड फोर्थच मोशन, पण त्याची काय त्याची स्पीड खूप जास्त, त्याची ही जी स्पीड आहे ही स्पीड खूप जास्त, तर तेव्हा त्या ऑसिलेटरी मोशनला म्हणतो आपण व्हायब्रेशनल मोशन. आहे ऑसिलेटरीज पण त्याला म्हणून आपण काय व्हायब्रेशनल मोशन. तर जेव्हा स्पीड जास्त असते ना, जेव्हा स्पीड जास्त असते तर तेव्हा फ्रिक्वेन्सी जास्त असते. तर फ्रिक्वेन्सी ऍक्च्युली पाहिलं सुद्धा काहींना माहिती असतं कदाचित, पण जेणेकरून फ्रिक्वेन्सी आपण अजून पाहिलं नाहीये. तर जेव्हा बॉडी फास्ट होत असेल ना तर त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते. ठीक आहे, मग जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल, फ्रिक्वेन्सी खूप जास्त असेल तर त्या ऑसिलेटरी मोशनला म्हणतो आपण व्हायब्रेशनल मोशन. हा झाले ना. इफ द फ्रिक्वेन्सी, आता इथं फ्रिक्वेन्सी आपण पाहिलेली नाहीये, आपण सध्या फक्त तुम्ही कन्सिडर करा, आपण हा टॉपिक आपण नंतर समजून घेऊ. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटिंग बॉडी इज carrying large, फ्रिक्वेन्सी खूप जास्त असेल ना, then it is also called as
व्हायब्रेशनल मोशन झाले एकदम. ऑसिलेटरी मोशन झाले. ऑसिलेटरी मोशनला सुद्धा आपण काय व्हायब्रेशन मोशन म्हणतात, पण केव्हा म्हणतात रे, जेव्हा फ्रिक्वेन्सी काय खूप जास्त असते. बरं, एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे. एक्झाम्पल मोशन ऑफ सिंपल पेंडुलम इज एन ऑसिलेटरी मोशन. आणखी काय आहे? अरे मग स्विंग. बरोबर, स्विंग असं आहे. हा तू पण त्याच्यावर तू ड्रॅगन सुद्धा बरोबर आहे. जो जो झोका असते, झोका बरं काय आपण समोर जाते वापस येते, समोर जाते वापस येते, यासाठी मोशन त्याची ती पण काय ऑसिलेटरी मोशन. बरोबर आहे. शॉकअप आपल्या व्हेकल शॉकअप ही मोशन ती सुद्धा काय ऑसिलेटरी मोशन. करेक्ट. बरं, ते एक्झाम्पल एवढंच झालं. एक्झाम्पल पहिले काय म्हटलं आपण? मोशन ऑफ सिंपल पेंडुलम. मोशन ऑफ सिंपल पेंडुलम एक एक्झाम्पल. मोशन ऑफ सिंपल पेंडुलम याला एक पहिले एक्झाम्पल. सेकंड काय म्हटलं आपण? ओके, मोशन ऑफ स्विंग. ठीक आहे. हा ठीक आहे. मोशन ऑफ स्विंग किंवा स्विंगिंग ऑफ स्विंग. हा अबे हे जे स्विंग त्याची त्याला ती जी मोशन असते त्याला स्विंगिंग म्हणतो आपण. जो झोका आहे त्याच्या मोशनला स्विंगिंग म्हणतो. स्विंगिंग ऑफ स्विंग, मोशन ऑफ स्विंग. आणखी काय रे? हो बरोबर आहे. मोशन ऑफ नीडल ऑफ हा शेविंग मशीन, शिलाई मशीन. बरोबर. मोशन ऑफ नीडल ऑफ शिलाई मशीन उलट फक्त नीडल. मोशन ऑफ नीडल ऑफ शेविंग मशीन कशी सर आहे? बरं झालं काय? हा लिहून टाका. असं करा तुम्ही याची डेफिनेशन लिहून टाका. ऑसिलेटरी मोशन डेफिनेशन आणि करते पॉइंट आणि एक्झाम्पल लिहून टाकायचे. सपोज हा जो ऑब्जेक्ट आहे हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा काय मोशन मध्ये आहे. ऍक्च्युअली मूव्ह होत आहे. बरं मूव्ह कसा होत आहे? फक्त स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होत आहे. ऑब्जेक्ट फक्त मूव्ह होत आहे स्ट्रेट लाईन मध्ये. ठीक आहे. पहा जर फक्त एकाच जर एक्सिस जात आहे तो फक्त एका एक्सिस जात आहे. फक्त काय एकाच एक्सिस जात आहे. पहा समजा हा झाला काय बा, हा झाला एक्स एक्सिस, हा झाला वाय एक्सिस, हा झाला ओरिजिन. आणि जो ऑब्जेक्ट आहे हा जो ऑब्जेक्ट आहे हा फक्त काय एकाच एक्सिस जात आहे. समजा आपला हा जो एक्स एक्सिस आहे इथं आपण स्केल सुद्धा लिहू. स्केल लिहू आपण. हा तर इथं 0 असतं. ओरिजिनल 0 असते. इथं 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर. ठीक आहे. बरं, आणि जो ऑब्जेक्ट आहे तो कसा मूव्ह होता बा? इनिशियली कुठे आहे तो? समजा सध्या कुठे आहे ऑब्जेक्ट? समजा इथं आहे. सध्या कुठे ऑब्जेक्ट? तो इथं आहे. सध्या कुठे आहे तो? 1 सेंटीमीटरला आहे. नंतर मूव्ह झाला आहे. नंतर मूव्ह झाला आणि तो कुठे गेला? तो गेला समजा इथं गेला आहे. तो गेला इथं. ठीक आहे. समोर आणखी गेला ना, समोर मग आणखी गेला तो इथं गेला. समोर आणखी गेला असा. आवडता हा जो ऑब्जेक्ट जो मूव्ह होणार आहे, ऑब्जेक्ट जो मूव्ह होणार आहे, ऑब्जेक्टची मोशन ती मोशन फक्त एकाच एक्सिसने आहे. मोशन फक्त एकाच एक्सिसने आहे. म्हणजे समजा कन्सिडर करा आहे. सध्या समजा कन्सिडर कुठे आहे? सध्या कुठे आहे तो? इथं आहे. सध्या कुठे आहे? 1 सेंटीमीटरला आहे. तर समजा सध्या टाइम किती आहे तो? 0. कारण आपण सध्या म्हटलं फक्त सध्या म्हटलं मग टाइम काय 0. सो टाइम इक्वल टू 0. सध्या कुठे आहे तो? इथं आहे 1 सेंटीमीटरला. ओके. जेव्हा टाइम झाला समजा तिथं समजा काय 1 सेकंद. जेव्हा टाइम किती झाला आहे 1 सेकंद, तर 1 सेकंद मध्ये तिथं पोहोचला. बरोबर आहे. 1 सेकंद मध्ये इथं पोहोचला. मग त्याची पोझिशन किती आहे? पोझिशन किती आहे? ओरिजिन पासून किती आहे? 2 सेंटीमीटर. एकाच सेकंदामध्ये तो इथं पोहोचला. मग त्याची पोझिशन कशी आहे? ओरिजिन पासून 2 सेंटीमीटर. सफिशियंट आहे पोझिशन. बरं, वायची पोझिशन नाहीच आहे. असं काही गरज आहे का आपल्याला की बाबा वायने किती असं दाखवायची गरज नाही आपल्याला. बरोबर ना? हा समजा कन्सिडर समोर गेला. समोर समजा आहे बा आणखी समोर काहीतरी टाइम झाला. टाइम झाला की 2 सेकंद. जेव्हा टाइम होता 2 सेकंद तो काही इथपर्यंत पोहोचला. ठीक आहे. पुढे पोहोचला ओरिजिन पासून 3 सेंटीमीटर. बरं, ओरिजिन पासून 3 सेंटीमीटर आहे. त्याची पोझिशन कशी आहे? ओरिजिन पासून 3 सेंटीमीटर आहे. झालं तुम्हाला वायने नाहीच आहे तो. वाय नाही आहे म्हणजे एक्स इक्वल टू काय समजा 3 सेंटीमीटर. समोर गेला समजा इथे गेला तो पण काय वायनेच गेलेला आहे. मग बाबा याची तर पोझिशन सांगायची तुम्हाला. याची पोझिशन सांगायची आहे म्हणजे याची मोशन सांगायची आहे ना. किंवा सध्या कशी पोझिशन आहे, नंतर पोझिशन कशी आहे, नंतर पोझिशन कशी आहे हे दाखवायचे आहे. मोशन म्हणजे काय? कंटिन्युअसली काय चेंजिंग पोझिशन दाखवायची आहे. मोशन म्हणजे कंटिन्युअसली चेंजिंग पोझिशन दाखवायची आहे.
आणि ही जी पोझिशन दाखवायची आहे ही दाखवण्यासाठी तुम्हाला फक्त गरज कशी पडते फक्त एक्स कोऑर्डिनेटची. एक्स नी काय आहे 2 सेंटीमीटर, एक्स नी 3 सेंटीमीटर, एक्स नी 4 सेंटीमीटर. मग तुम्हाला गरज पडते फक्त एक्स कोऑर्डिनेटची, कारण वाय कोऑर्डिनेट असं मूव्ह होत नाही तो ऑब्वियस, असं तर मूव्ह होतच नाहीये. मग याची जर तुम्हाला मोशन दाखवायची आहे तर गरज पडते का फक्त एकाच कोऑर्डिनेट ची, फक्त एक्स कोऑर्डिनेटची गरज पडते. हा जर समजा हा जो ऑब्जेक्ट आहे हा जर समजा काय असता फक्त वाय जर मूव्ह झाला असता तर फक्त वाय कोऑर्डिनेटची गरज पडली असती. फक्त जर तो वाय जर मूव्ह झाला असता तर फक्त वाय कोऑर्डिनेटची गरज पडली असती, फक्त एकाच कोऑर्डिनेटची गरज पडत असती. मग जर एखादी मोशन आहे आणि ती जर मोशन दाखवण्यासाठी जर तुम्हाला एकाच कोऑर्डिनेटची गरज पडते तर ती जी मोशन असते ती असते वन डायमेन्शनल मोशन. ही जी मोशन आहे वन डायमेन्शनल मोशन, किंवा ऑब्जेक्ट असं जर मूव्ह झालं असतं वन डायमेन्शनल मोशन, खाली जरी गेला असता तरी काय वन डायमेन्शनल, किंवा लेफ्टवर जरी गेला असता तरी काय वन डायमेन्शनल मोशन. करेक्ट. जिथं मोशन दाखवण्यासाठी गरज पडते फक्त ओनली वन कोऑर्डिनेट. पाहा लक्ष द्या. टाइप्स ऑफ मोशन. पण आता इथं माहिती का रे, इथं पण आता इथं गरज पडते एका कोऑर्डिनेटची. जर ऑब्जेक्ट समजा कन्सिडर करा, ऑब्जेक्ट जर असा जर मूव्ह झाला असता नाही, ऑब्जेक्ट असा जर मूव्ह झाला असता तर तो असा किती गेलेला आहे, असा किती गेलेला आहे, आपल्याला 2 कोऑर्डिनेटची गरज पडली असती. जर समजा कन्सिडर करा ऑब्जेक्ट समजा करा हा असं बाहेर जर मूव्ह झाला असता तर आपल्याला गरज पडली आपल्याला 3 कोऑर्डिनेटची गरज पडली असती. मग नंबर ऑफ कोऑर्डिनेट किती गरज पडते ना, म्हणजे नंबर ऑफ कोऑर्डिनेट किती समजा आपल्याला ऍक्च्युअली रिक्वायर्ड आहेत, किती कोऑर्डिनेट एक्सिसची गरज पडते, किती कोऑर्डिनेट एक्सिसची गरज पडते त्यावर डिपेंड मोशनची 3 टाईप. समजलं का रे. जर एका कोऑर्डिनेटची गरज पडली तर वन डायमेन्शनल, जर 2 कोऑर्डिनेटची गरज पडली तर 2 डायमेन्शनल, आणि जर समजा 3 कोऑर्डिनेटची गरज पडली तर 3 डायमेन्शनल. म्हणजे नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स रिक्वायर्ड, बरोबर आहे, किती कोऑर्डिनेटची गरज पडते त्यावर डिपेंड मोशनचे 3 टाईप. समजलं. सो हे जे टाइप्स आहेत कशावर डिपेंड आहेत मग हे डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स. बरोबर आहे, डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स required to specify the motion. So motion चे according to it 3 types. Motion is classified as ओके. पहिली कुठली मोशन म्हणून आपण पहिली टाइप बनणार आहे वन डायमेन्शनल मोशन. वन डायमेन्शनल मोशन त्याला म्हणतो आपण 1D, वन डायमेन्शनल किंवा 1D. ओके, 1D मोशन. याची डेफिनेशन किती बनणार आहे पहा. द मोशन इज सेड टू बी वन डायमेन्शनल मोशन when only one coordinate is required to specify its motion. बरोबर आहे. याची डेफिनेशन म्हणू शकतो आपण. इफ ओनली वन कोऑर्डिनेट एक्सिस किंवा ओनली वन कोऑर्डिनेट, इफ ओनली वन कोऑर्डिनेट इज रिक्वायर्ड, if only one coordinate is required to specify the motion of object. Okay, if only one coordinate is required to specify the motion of object, then it is called as one dimensional motion. Called as one dimensional motion. बरं, डेफिनेशन याची सिंपल आहे का डेफिनेशन? यस सर. काय डेफिनेशन? If only one coordinate is required to specify the motion of object, then it is called as motion. बरं, एक्झाम्पल काय म्हटलं आपण? समजा स्ट्रेट लाईन मधली मोशन, बरोबर, स्ट्रेट लाईन मधली मोशन. आता इथं वन डायमेन्शनल मोशन मध्ये बघायला, वन डायमेन्शनल मोशन मध्ये एक तर बघा या साईडने जर गेला तरी सुद्धा काय समजा वन डायमेन्शनल आहे, लेफ्ट साईडने गेला तरी काय वन डायमेन्शनल मोशन आहे. बाहेर लक्ष द्या. आणि इथं मोशनला तुम्हाला काय पॉझिटिव्ह साईन निगेटिव्ह साईन द्यायची असते. लक्ष द्या. जर समजा कन्सिडर करा, जर एक ऑब्जेक्ट आहे तो मूव्ह होत आहे राईट डायरेक्शननी, एक ऑब्जेक्ट होत आहे राईट डायरेक्शननी
आणि जो एक जो ऑब्जेक्ट आहे तो मूव्ह होत आहे लेफ्ट साइडने. पहा जर समजा हा एक ऑब्जेक्ट आहे जर मूव्ह झाला राईट साइडने तर त्याला त्याची मोशन दाखवण्यासाठी आपल्याला गरज पडणार एकाच कोऑर्डिनेटची. हा जर मूव्ह राईटने तर गरज पडणार फक्त एकाच कोऑर्डिनेटची. हा जर मूव्ह झाला लेफ्ट साइडने तरी पण गरज पडणार एकाच कोऑर्डिनेटची. म्हणजे दोघांची मोशन वन डायमेन्शन आहेच, पण ह्या दोघांच्या मोशन आपल्याला साइन वेगळं द्यावं लागेल. बरोबर आहे. इकडे आपल्याला द्यावं लागेल पॉझिटिव्ह आणि इकडे द्यावं लागेल आपल्याकडे निगेटिव्ह. सिमिलरली काय अप अँड डाऊनवर्ड आहे. जर समजा एखादा ऑब्जेक्ट आहे जर समजा तो जर अपवर्ड मूव्ह झाला तर पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड मूव्ह झाला तर निगेटिव्ह. आणखी काय झेड एक्सिस जर फ्रंटवर्ड जर मूव्ह झाला तर पॉझिटिव्ह, बॅकवर्ड जर मूव्ह झाला तर निगेटिव्ह. ठीक आहे ना. बरं एक्झाम्पल समजा आपण लिहून टाकू. आपण एक्झाम्पल लिहू. आपण कुठलं एक्झाम्पल राहील? स्ट्रेट लाईन मध्ये मोशन आहे ना. काय एक्झाम्पल? बॉय रनिंग अलॉंग द स्ट्रेट लाईन. बस a boy running along a straight line, म्हणजे एक्झाम्पल त्याला वन डायमेन्शनल. चला आता बघायचं आपल्याला टू डायमेन्शन. आता बघायचं आहे टू डायमेन्शनल मोशन कुठले असते. क्लिअर लक्षात ठेवायचं आहे की वन डायमेन्शनल मोशन मध्ये ऑब्जेक्ट होणार आहे ऑलवेज स्ट्रेट लाईन मध्ये. सेकंड जो टाइप आहे मोशनचा डिपेंड ऑन द नंबर ऑफ कोऑर्डिनेट. सेकंड कुठला आहे तो टू डायमेन्शनल, 2D. आपण माहिती आहे तुमच्या लक्षात असेल कदाचित की आतापर्यंत जे मूवीज पाहिजे ऍक्च्युली काही वर्ष आधीची मूवीज काय ते 2D होते आणि आता जी मूवीज आहेत ते काय 3D असतात. ते गॉगल असतात ते 3D ग्लास भेटत आपल्याला. बरं 3D म्हणजे ऍक्च्युअली काय असणार आहे? 3D म्हणजे काय असते की आपण तिथे आहे असं वाटतं आपल्याला. बरं का रे एखादा मूवीज वगैरे पाहत असेल तिकडून जर समजा एखादा मोठा ट्रक जर आला तर बस झालं वाटते असं आपण ऍक्च्युअली काय ऍक्च्युअली असं ऍक्च्युअली आपला इफेक्ट दिसायला लागला 3D मध्ये. हा ज्यांनी पाहिलं असेल त्यांना माहिती समजा. बरं तर मग तिथं 3D मध्ये ऍक्च्युअली होते का बारा? 3D मध्ये होते का पालक समजा कन्सिडर करा. जर मूवीज वगैरे समजा मूवीज चालू आहे, मूवीज सुरू ठीक आहे. हा मूवीज वगैरे सुरू आहे आणि ऍक्च्युली मी मूवी पाहते ठीक आहे. ओके बरं तर ह्या मी जेव्हा 2D जर म्हटलं 2D तर जो ऑब्जेक्ट आहे किंवा ठीक आहे जो सीन असणार बा त्या सीन मध्ये समजा करा आपल्याला ह्या साईडला दिसते समजा अपवर्ड साईडला दिसते. 2D मध्ये जे दिसते ना आपल्याला 2D मूवीज जे दिसणार आहे ते कसं आपल्याला असं ह्या साईडला दिसणार आहे हॉरिझॉन्टल आणि काय व्हर्टिकल हे दिसते. पण 3D मध्ये काय दिसते? 3D मध्ये आपल्याला असं साईडचं पण दिसते. आपल्याला 3D मधून तुम्ही पाहिलं असेल ना तर 3D मध्ये आपल्याला थोडंफार असं साईडचं पण दिसते. हे बा असं सरळ दिसतं आपल्याला, हॉरिझॉन्टल दिसते, व्हर्टिकल पण दिसते आणि थोडंसं साईडचं पण दिसते आपल्याला. थोडं साईडचं पण दिसते आणि म्हणून आपल्याला वाटते की आपण ऍक्च्युली इथं नाही. आता इथं कसं आहे माझं कसं समजा मी जर तुम्हाला पाहत आहे तर मला तुम्ही समोर पण दिसत आहे आणि थोडंसं साईडने पण दिसत आहे आपल्याला. म्हणजे तो जरा 3D इफेक्ट तर 3D मूवीज मध्ये तेच असते. ठीक आहे ना. बरं आणि ती गोष्ट वेगळीच आहे. चांगली डिटेलमध्ये आपण नंतर पाहणार आहे. ते 3D शूट करण्यासाठी कुठे कॅमेरा वगैरे यूज करतात वगैरे ते पाहू पण नंतर कधी. सध्या आपल्याला एक मोशन कन्सिडर करायचे आहे 3 डायमेन्शन मोशन. हा बरं नाही आधी काय 2 डायमेन्शन मोशन आहे. तर 2 डायमेन्शन मोशन काय असते पाहता मागाशी मला सांगितलं काय नाही इथं बरं समजते बा लक्ष सगळे. समजा ऑब्जेक्ट काय आधी इथं आहे ही पोझिशन आहे पण ही जर पोझिशन आहे दाखवायची असेल तर ही पोझिशन दाखवण्यासाठी तुम्हाला गरज पडणार आहे काय किंवा एक्सनी किती आहे 1 सेंटीमीटर आणि वायनी किती आहे समजा एक्सनी किती आहे 1 सेंटीमीटर वायनी किती आहे 2 सेंटीमीटर. बरं आणखी नंतर काय झालं पहा नंतर तो इथे गेला आहे. ओके तर ही जर पोझिशन दाखवायची असेल तर तो समजा एक्स किती गेलेला आहे आणि करतो वायने किती गेलेला आहे. बरोबर कारण आता मग जर ही जर मोशन दाखवायची असेल तर तुम्हाला काय सांगता येते? तुम्हाला काय सांगावं लागेल की एक्सने किती गेलेला आहे. एक्सने किती गेला तो एक्स इथपर्यंत गेलेला आहे. पहा इथे समजा 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर. बरोबर आहे इथे इथपर्यंत म्हटलं तर एक्सने किती गेला 3 सेंटीमीटर आणि फक्त तो एक्सने गेला 3 सेंटीमीटर नाही तसं वर पण गेलेला आहे. वर किती गेला बा 2 म्हणजे इकडे 1 सेंटीमीटर आणखी 2 सेंटीमीटर म्हणजे वर किती गेला तो 2 सेंटीमीटर. बरोबर आहे मग पहा लक्षात आहे इथं जर पहा अशी जी मोशन आहे ही जर मोशन दाखवायची असेल तर तुम्हाला नुसतं एक्स एक्सिसने किती गेला हे सांगितलं गेलं तुम्हाला वायने पण किती गेलेला आहे ते पण सांगावं लागेल. मग अशी जी मोशन असणार आहे जिथे तुम्हाला त्याचे मोशन दाखवताना तुम्हाला 2 एक्सिसची गरज पडणार आहे 2 कोऑर्डिनेटची गरज पडणार आहे
तर ती जी मोशन असणार आहे अशी मोशन, त्या मोशनला म्हणतो आपण 2 डायमेन्शनल मोशन, 2D मोशन. जेव्हा ऑब्जेक्ट होणार आहे पण हा जो प्लेन आहे का प्लेन, त्याला प्लेन म्हणतो का आपण प्लेन. हा जो बोर्ड आहे म्हणजे काय प्लेन आहे, म्हणजे काय बोर्ड म्हणजे काय, हा जो प्लेन सरफेस असते म्हणजे काय प्लेन असते. आणि हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट प्लेन मध्ये मूव्ह होत आहे. हा जो ऑब्जेक्ट असणार हा प्लेन मध्ये मूव्ह होत आहे. ठीक आहे, प्लेनच्या बाहेर नाही होत आहे, बोर्डच्या बाहेर होत नाहीये, फक्त काय हा प्लेन सरफेस होती प्लेन मध्ये. मग जेव्हा ऑब्जेक्ट मूव्ह होणार आहे प्लेन मध्ये मोशन असते 2 डायमेन्शनल मोशन. इथे मोशन कशी होती स्ट्रेट लाईन मध्ये, मोशन असते 1 डायमेन्शनल. आणि जेव्हा ऑब्जेक्ट मूव्ह होते प्लेन मध्ये मोशन असते 2 डायमेन्शनल मोशन. याची डेफिनेशन कशी बनणार आहे यासारखीच. इथे गरज पडली काय 1 कोऑर्डिनेटची, तिथे गरज पडली 2 कोऑर्डिनेटची, डेफिनेशन सेम बनणार आहे. पहा काय म्हणते डेफिनेशन, इफ 2 कोऑर्डिनेट्स आर, बरोबर आहे आर म्हणून, if 2 coordinates are required to specify the motion of object, its motion is called as the 2-dimensional motion. So what आहे 2-dimensional motion. आणि या मोशन मध्ये पहा in 2-dimensional motion ऑब्जेक्ट मूव्ह होते प्लेन मध्ये. in 2-dimensional motion object moves in a plane. एक्झाम्पल रे, एक्झाम्पल काय मोशन काय सर्कल मोशन चालते काय सर्कल मोशन. आपल्या जसं आपण म्हणतो की सॅटेलाइट ज्या सर्कल मध्ये मूव्ह होते, ज्या सर्कल मध्ये मूव्ह होते त्याचा एक प्लेन असणार आहे. समजून आला, सॅटेलाइट रिव्हॉल्व होते सर्कल मध्ये आणि सर्कलचा काय एक प्लेन असते, बरोबर. हा जो सर्कल आहे त्याचा काय असा प्लेन असते. मग सर्क्युलर मोशन जी असते ती काय प्लेन मधली मोशन असते किंवा 2 डायमेन्शनल मोशन असते. सर्क्युलर मोशन असते प्लेन मधली मोशन म्हणजे काय 2 डायमेन्शनल मोशन. म्हणजे जर एक्झाम्पल असं काय म्हणा त्याला एक्झाम्पल घेऊ आपण कशाचं बन कुठं आहे रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ, बरोबर. सन रिव्हॉल्युशन of earth around the sun. झालं रे. काय समजा हे सर्क्युलर मोशन असते त्याचे काय एक्झाम्पल, सर्क्युलर मोशन जेवढे एक्झाम्पल असणार आहे, सर्क्युलर मोशन जेवढे एक्झाम्पल दे आर द एक्झाम्पल्स ऑफ द 2 डायमेन्शनल मोशन. ऑलराइट, तर तुम्ही मोशन समजल्या, बरं लिहून घ्या. 1 डायमेन्शन आणि काय 2 डायमेन्शन दोन्ही मोशन लिहून टाका. 3 डायमेन्शनल मोशन आपण बघून रियल